गाडी झालं. नमस्कार मंडळी, जसं तुम्ही बघितलं असाल आपली गाडी चालू होत नाहीत. भरपूर लोकांनी कमेंटही केले विकून टाक, 20,000 रुपयात भंगारमध्ये गाडी जाईल. पण एक गाडीबरोबर इमोशनल असतं आपलं, ते आपल्याला तोडायचं नसतं, म्हणून आपण गाडी विकत नव्हतो. पण आता आपल्याला गाडी बनवायची होती, काही कारणास्तव गाडी बंद झाली होती. त्याच्यामुळे आपण आता नवीन गाडी परत रिस्टोरेशन करतो आहे गाडीचं. चला बघू, बॅटरी तर डाऊन झाली, पहिली बॅटरी आणू, बॅटरी नवीन टाकू, पहिलं बॅटरी काढू, आपण बघू काय होते. चल, गाडीची हालत तुम्ही बघू शकता, गाडीची हालत काय झालेली. आपण बॅटरी काढून ठेवलेली होती, मागे आपण चालू करायचा प्रयत्न केला, आपण जुगाड केला, आपण काढताना बॅटरी हे तुटलं. आपण स्वेल्डिंग करून आणलं, पण जुगाड केला येतो, पण तो नाही चालला काही कारणास्तव. म्हणून आता नवीन बॅटरी वगैरे टाकतोय, बघू चालू करण्याचा प्रयत्न करू. आपल्याबरोबर आपला भाऊ फायर ब्रिगेड आपल्याबरोबर नेहमी असतो, प्रसाद द PB. चला त्याच्याबरोबर आपण बाईकने जाऊ. ही बघा आपली इशिका, तिच्याबरोबरच आपण जाऊ. चला जाऊया, आपण नवीन बॅटरी घेऊन येऊया. बाय बाय. चला चला मित्रांनो, आणलेली नवीन बॅटरी खोलू आपण. चांगली बॅटरी आहे, त्याच्याबरोबर बॅटरीबरोबर हे 2 नट्स पण भेटलेले आहेत आपल्याला. बरं झालं, आपल्याला तसा पण एक नट हरवला होता, 2 नट्स भेटलेला आहे. गाडीचा सीट खोलू, हे जाऊ द्या साईडला. आपण आता गाडी सीट कवर खोलू, त्याच्याशिवाय बॅटरी खुलणार नाही आपली. चला, आपला नट्ट फिट झालेला आहे, गाडी स्टार्ट होते का बघूया. गणपती बाप्पा, लाईटर आली भाई, गणपती बाप्पा मोरया. गाडी तर स्टार्ट झाली, आता बघू पुढे. फायनली संडे राईड फिक्स झालेली आहे. आता संडे राईड करू शकतो आपण. काही संडे फिक्स, संडे चालेल कंपल्सरी. आता गाडी तर स्टार्ट झाली आपली. थोडा पोस्ट स्टार्ट होते, इतके वर्ष गाडी बंद होती. वर्ष नाही झालेलं, 8-9 महिने तर झालेली गाडी बंद होती. काम बघा किती आला. गावापेक्षा आपल्याला गाडी चालू झाली याची खुशी जास्त आहे भाई. काय म्हणतं प्रसाद? येस, बरोबर आहे, बरोबर आहे. नको नको, ते एवढंच नाही वाजणार, एवढं ते पूर्ण बॅटरी ते कव्हर करणार ना, अजून चार्ज नाही झालाय त्या पूर्ण, जेवढी रनिंग असणार. आपण आलो आपल्या गाडीचा टायर चेंज करायला, जो की पूर्ण बाद झाला होता, हा बघा दबल्या जाते. सो आपण टायर चेंज करत आहे. ह्या गाडीचं अपोजिट साईडला आहे नट खोलायचं, बाकीच्या गाडींचं त्या साईडला असतं, त्या गाडीचं थोडंसं अपोजिटला आहे. सो बघू, नवीन टायर टाकू आपण. MRFचा टायर टाकत आहे, 110-70. कुठे कुठे गेला? हां, 110-70 हा टायर आपण आता टाकत आहे. आपला टायर झाला आहे आता बसून. आता आपण जाऊ गाडी वॉश करायला. गाडी इतके महिने जागेवरतीच होती, गाडीवरती धूळ पण बघा तिथे. सो आता आपण चाललो गाडी वॉश करायला. सो आपण वॉशिंग करा. आता आपण गाडी धुतलेली आहे, गाडी बघा धुतल्यावर काय चमकते. सो आता आपण गाडी धुवून थोडंसं गाडीचं काम आहे ते करायला जाणार आहे. ते काम करू आणि मग आपण निघू, थोडासा राईड करू आपण थोडीशी गाडी. चला भेटू आपण. बघा मित्रांनो, गाडीत चालवली, थोडी वेळ चालवली, वॉश केली आणि गाडीचा डिस्प्ले झाला बंद. काही डिस्प्ले येत नाही. नवीन बॅटरी टाकून सुद्धा. फ्यूज मेकॅनिकला फोन केला, तो बोलला फ्यूज चेक करा एकदा. तेच चालू आहे. प्रसाद भाई याच्यात एक्सपर्ट आहे, म्हणून मी त्याला घेऊन येतो. बघू दे.
गाडी चालू झाली की सांगतो तुम्हाला. तुम्ही बोलत असाल गाडीवरून डायरेक्ट इथे कुठे. ॲक्च्युली आता आपण गेलेलो आहे सर्व्हिस सेंटरला. गाडी कशी बशी तरी आपण पोचवली ह्याला गॅरेजवरती. पण आता काय करतात व्हिडिओ नाही अपलोड करू शकलो कारण का भरपूर ट्रॅफिक झालेलं. त्याच्यानंतर आपलं गाडी धक्का मारत घेऊन गेलं. कशी पोचवली मलाच माहिती. सो आपण आता पार्ट आणलेले आहेत गाडीचे. एक आहे हे फॉग आहे ऑइलसी 924 रुपयाला पडलं आपल्याला. कॉस्टिंग बघून घ्या. ओरिजिनल जनरल पार्ट आहे. आणि दुसरा आहे रेस वायर. आपल्या गॅरेजवाल्याने सांगितल्याप्रमाणे आपण दोन्ही वस्तू घेतलेल्या आहेत. बघू आता गाडी स्टार्ट कशी चालते काय होतं. तो बोलला वायर कट झाली आहे दादा, बाकी काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याने जॉईन केली असेल तर आपण गाडी उद्या घेऊन येऊ. तर चला आता गॅरेजवर जाऊ. चला मंडळी, एक खुशखबर आहे. आपली गाडी चालू झालेली आहे आणि आपण ती गाडी घ्यायला चाललेलो आहे गॅरेजवरती. त्या दादाने सगळं काम केलेलं आहे. सक्सेसफुली काम झालेलं आहे बोलतो. बघूया जर झालं असेल तर आपण लवकरच एक छोट्याशा संडे राईडला जाऊ. मग आपण डिसाईड करू लॉंग राईड मारू शकतो की नाही त्यावर. पहिलं चला गाडी तर कलेक्ट करू. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गाडी लोकल गॅरेजला का दिली वगैरे सगळं. त्याच्या मागे पण एक कारण आहे. जो आपला गॅरेजवाला आहे तो एक नंबर काम करतो गाडीचं बाई. त्याच्याकडे ECU मशीनपासून सगळं त्याने एक्सपिरियन्स शोरूममध्ये सर्व्हिस सेंटरमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला चांगला एक्सपिरियन्स आहे आणि गाडीचं नॉलेज चांगलं आहे. त्याने गाडीला हात लावताच बघितलं की त्याला गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, गाडी का बंद पडलेली. सो त्याने ते वायर कट झालेली त्याने सांगितलं तसं त्याने ते वायर जॉईन केली आणि गाडी व्यवस्थित चालते. आता फक्त फ्रंट ऑइल सील बाकी आहे लावलं होतं त्याने, दिलं त्याला आपण सामान आणून. आणि रेस वायर त्याने चेंज करायला सांगितलेली ती केली. सो आता आपण चाललोय त्याच्याकडेच. तुम्हाला तिथे गेल्यावरती गॅरेज दाखवू. आपल्याबरोबर आपल्या नेहमीप्रमाणे प्रसाद, आपला ॲम्ब्युलन्स आहे ती बाई. चला जिम आएगा की नाही अगले साल ना अगले साल. जिमचं हे असंच असतं बाई. पहिला 1 महिना किंवा 1 हप्ता माणूस खुशी जातो. नंतर वाटतं नको जिम. चला. अरे दादा स्कूटीची सवय नाही. प्रसादकडे पण 2 गाड्या आहेत बाय द वे. एक उद्या दिसेल तुम्हाला. ॲक्च्युली जे आपल्याला फॉलो करतात त्यांना तर माहितीच आहे त्याची दुसरी गाडी कुठची. त्याचा ओपनिंगचा पण ब्लॉग आपण बघितलेला. ओपनिंगचा नाही सरे बाळा, डिलेवरीचा पण ब्लॉग आपण केलेला आहे. तो पण आहे आपल्या चॅनलवरती. तर नक्की एकदा तो बघा. आणि त्याची गाडी गेस करा तुम्ही. शोरूम गॅरेज आहे बाहेरचं. तो भाऊ दिसतो का? हां, त्याने गाडी बनवली आपली. हा पण दादा गाडी बनवतो. RC 390 पण आहे बघा. ह्याच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्या तयार होतात बाई इकडे. या नक्की या. हे साई गोळीबार रोड घाटकोपर साईबाबा मंदिराच्या बाजूला. नक्की या तुम्ही. चला आपली गाडी तर झालेली. आता आपण बघू टेस्ट ड्राईव्ह घेऊ, नाहीतर डायरेक्ट निघू, नाहीतर लवकरच एका छोट्या राईडवरती भेटू. एक छोटी राईड करू, नाहीतर कुठेतरी जाऊ आपण. बघू. चला मित्रांनो, आपली इवो तयार झालेली. भाई साहब काम एक नंबर करतो भैया. कामाच्या बाबतीत प्रश्नच नाही या भाईच्या. चला
आता लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. असंच चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती प्रेम करा पहिलं, मग सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटू नवीन पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. लवकरच एक राईड करू आपण, संडे राईड. त्यावेळेस भेटू.